जीआय टॅग म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग, भौगोलिक मानांकन. हे एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशात तयार होणाऱ्या किंवा उगवणाऱ्या उत्पादनांना दिले जाणारे एक विशेष नाव किंवा चिन्ह आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर एखाद्या वस्तूची गुणवत्ता, तिची वैशिष्ट्ये आणि तिची ओळख ही ती वस्तू ज्या विशिष्ट ठिकाणी बनते त्यावर अवलंबून असते हे सिद्ध करणारे हे एक कायदेशीर प्रमाणपत्र आहे. जीआय टॅग बद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत. जीआय टॅग कोणाला मिळतो? हे मानांकन प्रामुख्याने खालील प्रकारच्या उत्पादनांना दिले जाते. कृषी उत्पादने जसे की विशिष्ट मातीत किंवा हवामानात उगवणारी फळे, तांदूळ, हापूस आंबा, बासमती तांदूळ. हस्तकला, विशिष्ट पद्धतीने हाताने बनवलेल्या वस्तू, पैठणी साडी, कोल्हापुरी चप्पल. खाद्यपदार्थ, एखाद्या भागातील प्रसिद्ध डिश किंवा मिठाई, रसगुल्ला, हैदराबादी बिर्याणी. औद्योगिक उत्पादने, विशिष्ट भागातील पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या वस्तू. जीआय टॅगचे काय फायदे आहेत? नक्कल किंवा फसवणुकीपासून संरक्षण. जर एखाद्या उत्पादनाला जीआय टॅग मिळाला तर त्या विशिष्ट भागाबाहेरील कोणताही व्यक्ती त्या नावाचा वापर करून आपले उत्पादन विकू शकत नाही. रत्नागिरी बाहेरचा आंबा कोणीही रत्नागिरी हापूस म्हणून विकल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरतो. ब्रँड व्हॅल्यू आणि किंमत, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेत या उत्पादनांना ओरिजिनल म्हणून मोठी मागणी मिळते, ज्यामुळे उत्पादकांना चांगला भाव मिळतो. निर्यात वाढते. परदेशात जीआय टॅग असलेल्या उत्पादनांवर ग्राहक जास्त विश्वास ठेवतात, त्यामुळे अशा वस्तूंची निर्यात करणे सोपे होते. महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध जीआय टॅग्स. आपल्या महाराष्ट्रात अनेक उत्पादनांना जीआय टॅग मिळाला आहे, जसे की महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकचे द्राक्ष, सोलापुरी चादर आणि टॉवेल, जळगावचे केळे, वाडा कोलम तांदूळ, पालघर, दिघीची सुपारी. हे प्रमाणपत्र कोण देते आणि किती काळासाठी असते? भारतात जिओग्राफिकल इंडिकेशन्स ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट 1999 नुसार चेन्नई येथील जीआय रजिस्ट्रीद्वारे हे मानांकन दिले जाते. एकदा जीआय टॅग मिळाला की तो 10 वर्षांसाठी वैध असतो. त्यानंतर तो पुन्हा रिन्यू करावा लागतो. थोडक्यात सांगायचे तर जीआय टॅग म्हणजे त्या उत्पादनाच्या शुद्धतेची, परंपरेची आणि गुणवत्तेची सरकारी गॅरंटी असते. तुम्हाला एखाद्या विशिष्ट उत्पादनाबद्दल किंवा प्रक्रियेबद्दल जाणून घ्यायचे आहे का?